महत्त्वाची बातमी, आदिवासी बांधवांचा वणी तहसीलवर विराट मोर्चा, हजारो नागरिकांची उपस्थिती। वणी येथे आज सोमवारला आदिवासी हक्क व आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती आणि सर्व आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले। बंजारा, धनगर व इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वणी शहरातील विमालपेन देवस्थान येथून तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांचा जन आक्रोश घोषणाबाजीसह तहसील कार्यालयावर धडकला। आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे ठाम मागण्या मांडल्या। बंजारा, धनगर आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जमातीत करू नये, आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, वळवलेला व्याजासह परत मिळावा, आश्रमशाळांमधील शिक्षक भरती तत्काळ करावी, गैरादिवासींना दिलेले सेवा संरक्षण रद्द करून त्यांना बडतर्फ करावे आणि त्या जागी खऱ्या आदिवासींची भरती करावी, 17 संवर्गातील पेसा अंतर्गत भरती कायमस्वरूपी करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या अभूतपूर्व मोर्चामुळे वणी तहसील परिसरात प्रचंड जनाक्रोशाचे चित्र पाहायला मिळाले। आदिवासी समाजाचा हा निर्धार सरकारसाठी मोठा इशारा असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे। समाजाच्या आरक्षणामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही, कोणी घुसखोरी करून त्यात समाविष्ट होऊ शकत नाही। परंतु आपण या गेल्या काळामध्ये बघतोय की मराठा समाजाने एक मोठं आंदोलन उभं केलं आणि या राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं। अशाच प्रकारची घुसखोरी या महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये सुद्धा होऊ शकते आणि येथील शासन, येथील प्रशासन हे मताच्या लोभापोटी इथल्या आदिवासीमध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते। मुळात कोणत्याही जातीला आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देता येत नाही असा संविधानिक अधिकार असताना ही घुसखोरी होण्याची पूर्णपणे शक्यता आहे। आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की आदिवासी समाज यापुढे शांत बसणार नाही। यापुढे जर अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्र सरकारने केलं आणि कोणत्याही जातीला तात्पुरत्या स्वरूपात जर आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून या सरकारला धडा शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। बिलकुल सरकारना चेतावणी आहे आणि यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारने समजून घ्यावं की आदिवासी समाज यापुढे पेटून उठणार आहे, आपल्या अधिकाराचं हनन होऊ देणार नाही, आपल्या अधिकाराचं रक्षण करणार आहे।